संस्कृत भाषेमध्ये असलेलं ज्ञान जे गुह्य ते प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले ज्ञान उदाहरणाने सगळ्याला दिलं. एक शिष्य एक गुरु माऊलीपर्यंत परंपरा जरूर होती, परंतु माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र क्रांती केली, कीर्ती केली, नवे नवे मोठं बंड केलं. महाराज बंड केलं आणि उद्धाराचं ज्ञान तळागाळातल्या माणसापर्यंत गेलं पाहिजे याकरता नेवाशाला मराठी भाषेत ज्ञानेश्वरी सांगितली. याला खूप मोठी जागतिक लेव्हलवरची क्रांती म्हणतात. वेदाचा तो अर्थ माशीची ठावा एराणी व्हावा भार माथा चहुई वेदाचे केले श्रीवरण अर्थही ग्रहण करून या तुकारामांची क्रांती. महाराज या संतांचे म्हणजे सर्व संतांचं वाङ्मय त्याच तोला मोलाचं आहे, म्हणून उदार हा त्यांचा गुण आहे. आम्ही आळंदीला आलो त्यावेळेस वनकडं पखवादाचा क्लास लावला, त्यावेळेस वर्षाला फी होती 5 रुपये. किती? जाधव महाराज 5 रुपये फी होती. कोणाकडे असायची कोणाकडे नसायची ते बी मुलांनी प्रॅक्टिस केली पाहिजे म्हणून घ्यायची, वर्षभर क्लास घ्यायचे. लक्षात हे पखवादाचं ज्ञान किंवा आता हे सगळे ग्रंथाचं चिंतन करून सांगायचं म्हणजे या सगळ्या गुरुजनाचं उदार हा कोण आहे? अभंग जरी शेना महाराजांचा आहे. शेना महाराजांचं तर जीवन थोडक्यात ठेवायचं आहे, पण शेना महाराजांच्या भाषेतून सद्गुरु जोग महाराज या सगळ्या गुरुजनाचं वर्णनच आपल्याला आज करायचं आहे. आज एक तबल्याचा बोल आणि एक पखवादाचा बोल घ्यायचा म्हटला तर आळंदी पंढरपूर पैठण हे क्षेत्र सोडून तुम्ही शहरामध्ये जा, पैसे मोजावे लागतात. मग तुम्ही बनारस काशी मुंबई मोठमोठ्या शहरामध्ये जा, पैसे मोजावे लागतात. परंतु या सर्व गुरुजनांनी आपल्या वैयक्तिक सुखावर तुळशीपत्र ठेवलं, जीवनामध्ये प्रपंच केला नाही आणि संपूर्ण जीवन संप्रदाय करता संस्थे करता समर्पित केलं. याला उदाहरण लागतं. विठाल विठाल हा उदार त्यांचा गुण आहे. उदार तुम्ही हे आदरार्थी बहुवचनी. शिना महाराज त्यांच्यापूर्वी जेवढे संत होऊन गेले त्या सर्व संतांविषयी आदर व्यक्त करतात. ही भूमिका भंगाची आहे. उदार तुम्ही संत, तुम्ही हे एक वचनामध्ये 2 वचनामध्ये बहुवचनामध्ये चालतं. हे बाळा तू जेवलास का? परंतु आदर होणार नाही. ते अहो रामराव तुम्ही जेवलात का? आदरार्थी एक वचने. अहो तुम्ही दोघं जेवलात का? आदरार्थी द्विवचने. तुम्ही सर्वजण जेवून घ्या बरं, सगळ्या भाषेमध्ये चालतं. जसं देवाच्या संबंधानं तिन्ही लिंगामध्ये वर्णन आहे. श्रीलिंगी पुल्लिंगी नपुंसकलिंगी. सुंदर ते ध्यान तो ती ते. पुल्लिंगी मध्ये तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा आणि एक एक विठ्ठाबाई माझे पंढरीचे श्रीलिंगी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे देवाच्या संबंधानं जरूर बोलता येईल, पण तुमच्या आमच्या संबंधानं बोलताच येणार नाही. माणसाला जर श्रीलिंगी भाषेत बोलायचं तर ऐकायला गोड वाटत नाही. वडील ड्युटीवरून घरी आले, खाटावर बसले, मुलगा आला आणि तो म्हटला अण्णा, हो अण्णा. ते म्हणले काय? तू जेवली का ग? मुलगा काय म्हणला, अण्णा तू जेवली का ग? असं जर म्हटलं तर ते कानाला गोड वाटतं का? अजिबात नाही. परंतु महाराज हे भगवान परमात्म्याच काय महाराज धरी येली सोंगे आणि येणे अवघे. देवी म्हणून तोच नटला, देव म्हणून तोच नटला. कुळीची कुळदेवी केली ठावी संतांनी. विठाल 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 विठाल. तुम्ही पुढे म्हटले संत बाह्य लक्षणाने आणि अंतर लक्षणाने युक्त आहे ते संत. तेचे संत तेचे संत ज्यांचा आहेत विठ्ठले दिलत काही गाना टोना
टाना टोना नेनाती पण नामस्मरणा वाचवणे. अंतर्लक्षणाने बाह्य लक्षणाने युक्त असणारे संत जीवन आहे. टाना टोना वारकरी संप्रदायामध्ये पूर्वी कधी नव्हता, आता नाही, पुढे येणार नाही. आणि जर कोणी तसा प्रयत्न केला तर ते खपणार पण नाही. म्हणून तर आता कायदा लागू झाला, चांगली गोष्ट आहे. ओरिजिनल जो अंधश्रद्धा आहे त्याच्याकरता कायद्याची गरज आहे. पण माऊलीनी रेड्याच्या मुखातून वेद वदवला, भिंत चालवली, पाठीवर मांडे भाजले, सुखोवरायच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी पांडुरंग परमात्मा त्यांची बहीण बनले. हे चरित्र सांगण्याकरता आम्हाला अडचण नको म्हणून मोर्चा नेला होता मुंबईला. विठाल विठाल विठाल. आणि या सगळ्या वारकऱ्याच्या मागण्या शासनाने मान्य केल्या, याच्यात आनंद आहे. चला तर टाना टोना कशाला म्हणतात? आता गुरुजन समोर बसलेले असले तरी बोलतो जरा रेटून थोडस. टाना टोना कशाला म्हणतात ऐका. टाना टोना करायचा असेल तर अमावस्याची रात्र लागते. मला काही येतं, कृपया पत्रकार कोणी असेल तर नोंद घ्या बरं का, मी फक्त सांगतोय, मला काही येत नाही. अमावस्या लागते, रात्रीचे 12 वाजलेले असावे लागतात. काळ्या रंगाची कुत्रीन काळ्या रंगाची मांजर लागते, उरफाट्या पकाचं कोंबडं लागतं, 3 धारीचं लिंबू लागतं, सुया, दाभणं, बिबे, टाचण्या, काळे तीळ, पांढरे तीळ, मारुतीचा शेंदूर, 6 रस्त्याचा फोपावटा, ओल्या वस्त्र्याचं स्नान, तोंडाला दिव्याची काजळी, हातात पेटलेले टेंभे, जुन्या वाड्याची माती, कोंबडीचे अंडे, या सगळ्या वस्तू घेऊन रात्री कर्म करणं याला म्हणायचं टाना टोना. हे कधीही व संप्रदायाने केलं नाही आणि कधी करणार पण नाहीये. अरे ज्ञानाच्या अधिष्ठानावर चालणारा हा संप्रदाय आहे. ज्ञानदेव रचिला पायी अंधश्रद्धा असेलच कशी. आमच्या करता तो कायदा नाहीच, पण ज्या ठिकाणी ओरिजिनल अंधश्रद्धा आहे त्याच्या करता कायद्याची जरूर गरज आहे. बरं, अंधश्रद्धेच्या माध्यमातून अशिक्षित माणसं कर्म करतात असं नाही महाराज. बरेच सुशिक्षित माणसं देखील तसं वागतात. माग त्या गुजरातला एक म्हातारी होती भावनगरला, मग तिच्याकडे काय सगळे अंगठे बहादर माणसं जात होते का? बरी झाली ती मिली. लवकर लय लोकांचं वाटोळ केलं. मी काय म्हणतो, मिली म्हणजे आपल्याला दुःख झालं. जे लोकांना फसवतात, लुटतात, लुबाडतात, अशा करता कायद्याची गरजच आहे. विठाल विठाल संत कोणाला म्हणायचंय? अरे दुसऱ्याच्या दुःखाला जे दुःखी होतात ते संत, आणि सगळ्या बरोबर बोलतात ते संत. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सगळ्या बरोबर बोलतात ते संत. नाही तर श्रीमंताला का बोलायचं, गरीबाला का बोलायचं नाही, मग नाही संत. कोणी येऊ द्या, त्याच्याशी तसा संवाद असणं एक लक्षण संतांचं ध्यानात ठेवा. विठाल विठाल विठाल. ज्ञानोबारायांच्या भगिनी आदिशक्ती मुक्ताबाई, माऊली संत तोची जाना, दया क्षमा ज्याचे, हा बेटातला प्रश्न. चला आपल्याला आता घड्याळ बरंच पुढे गेलं. माझ्या तर 7:30 वाजले आता. हा बंद पडलं काय? नाही, 8-10 झाले. विठाल विठाल विठाल. तुम्ही संत, उदार हा गुण आहे. मायबाप ही उपमा आहे. तुम्ही संत माय बाप कृपावंत. माय हा वाङ्मयातला शब्द आहे, मम्मी हा वाङ्मयातला शब्द नाहीये, पप्पा हा वाङ्मयातला शब्द नाहीये. हुशार नाही म्हणतात तुम्ही, शिकवतो रो पोराला घरात. काय माणसं हा मुला मुलीला म्हणतात पप्पा मम्मी नाहीये. मला सांगा सगळ्यात सुशिक्षित कोण? कृष्णम वंदे जगद्गुरु. देवापेक्षा कोण सुशिक्षित आहे का? मग देवाने असं म्हटलं का, हा मम्मी ग मम्मी नाही खादली मी माती, असं आहे का? असं आहे का? नाही ना. आई ग आई. अरे कृष्ण परमात्मा जर आपल्या आईला आई म्हणतात तर आम्ही हे का म्हणावं? अरे आई शब्दामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. मराठवाड्यामध्ये गेलं तर माय, महाराष्ट्रामध्ये आई. आलं लक्षात? हे आई शब्द आपण वापरा. म्हणून आई कधी आठवते? दुःखाच्या प्रसंगात. बाप कधी आठवतो? भीतीच्या प्रसंगात. मग मायबाप ही उपमा दिली चौघाला, वेदाला, देवाला, संताला आणि जन्मदात्या मायबापाला. विठाल विठाल
थोडक्यात आपण बघू. देवाला देखील म्हटलंय त्वमेव माताचे पिता त्वमेव. कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता माझी माता कृष्ण माझा पिता खिचडी नाना आहे. मग काय ती सर्व लागेपर्यंत चालू देऊ. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाला माता पिता म्हटलंय परंतु तरी देखील तिथे थोडीशी कोणीपणा आहेच. तो माता पिता म्हणून भूमिका पार पाडतो परंतु ज्याच्या त्याच्या कर्माचा फळ ज्याला त्याला तसं देतो. जसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. चांगल्या महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध गायकांनी गायलेला आहे पण चाल नाही नावाच्या. फक्त अर्थ चांगला म्हणून म्हटलंय बरं. केले कर्म झाले तिची मुख आले आगा कर्मी जै उरावे यथा कर्मम तथा फलम. परंतु संत जीवन जर पाहिलं तर ते संत जीवन यापेक्षा वेगळं आहे. त्यांना माता पिता म्हटले तिकडच आपल्याला जायचं आहे. सगळे विशेषण माऊलींच्या जीवनामध्ये साधू संतांनी दिले आणि ते आहेच ओरिजिनल. भवव्यथा संपवण्याचं सामर्थ्य संतांकडे आहे. भगवान परमात्म्याकडे माता पिता ही भूमिका आहे परंतु तिथे मात्र थोडासा भेद आहे. कोणता? तो ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे ज्याला त्याला फळ देतो. पण संत जीवन असे कृपा कटाक्षे निहाळिले आपले पदी बैसविले बापरखमा देऊळ विठ्ठले भक्तादी धले वरदान असं जीवन आहे. वेद आहे. वेद वेदाला माता पिता म्हटलंय. कोणी वेदापासून असे आगळे वेदापेक्षा शहाणा कोण आहे. पण ज्ञानवराय सांगतात थोडा उणे पण आहे. वेद संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा अनु नाही तो कानी लागला ती हे वर्णाचे. आता तुमचे आमचे मायबाप आहेत. तुम्हाला आम्हाला देखील जन्मदाती आई वडील आहे. माता पिता म्हणा आई वडील म्हणा पण त्यांच्या जीवनामध्ये स्वार्थ आहे. लावणी मोह संसारी गोवितीन अंतकाळी होती पाठीमोरा. हा स्वार्थ त्यांच्या जीवनामध्ये आहे. मुलगा अगोदर गेला आई वडील पाठीमागे. मुलाच्या देहाला ज्यावेळेस पेटवल्या जातं त्यावेळेस कोणतीही आई वडील त्याच्यात उडी टाकत नाही. हा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे. टाका असं मला म्हणायचं पण नाही. परंतु संत जीवन असं आहे की या सगळ्यापेक्षा अलौकिक असल्यामुळं माय बाप मग कोणती भीती घालवतात आणि कोणतं दुःख घालवतात. थोडक्यामध्ये साप पाहिला का बाप आठवतो. अरे बाप केवढा साप. बरोबर. मोठा साप पाहिला का माणूस असं म्हणतात का कधी मोठा नाग दिसला रस्त्याने तो असं म्हणतो का नागाकडे पाहून अगं आयो केवढा नाग आहे. अरे बाप केवढा साप.
म्हणजे भीतीच्या प्रसंगात बापाची आठवण आहे. आणि थंडी ताप आल्यावर आई आई जास्त वाढला तर आयो मग एकरी भाषेत येतो आई. म्हणजे दुःखाच्या प्रसंगात आठवण आहे आईची, भीतीच्या प्रसंगात आठवण आहे बापाची. मग संत कोणती भीती घालवतात? संत भीती घालवतात बाबांनो काळाची, आणि दुःख घालवतात ते जन्म मृत्यूचं. असं सामर्थ्य त्यांचं आहे. विठ्ठल 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 माय बाप. आणि त्यांचा स्वभाव आहे तो कसा आहे? कृपावंत. लक्षात, कृपावंत. अगदी टच करतो. द्रौपदी ज्या नराधामानं आपल्या मुलाला मारलं त्याला पकडून तिच्या समोर आणलंय. काय करू सांग? तुम्हाला सगळ्यांना माहिती, असं गृहीत धरतो. म्हणजे आता एक आई रडते, 5 मुलाची आई रडते, आता दुसरी आई रडावी अशी माझी इच्छा नाही. याला म्हणायचं कृपावंत. असं हे जीवन असल्यामुळे काय सांगावं, त्यांनी केवढा मोठा उपकार केला. सुरुवातीच्या मालिकेमध्ये एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार, एवढा उपकार करा. पण इथं म्हटलं केवढा केला अमर्यादित, त्याचं वर्णनच करता येत नाही. कोणी केला? सद्गुरु जोग महाराजांनी केवढा केला उपकार. म्हणून आपण उभा आहोत इथे. केवढा केला उपकार, आणि या उपकाराचं आम्ही काय वर्णन करावं? काय वानो मी पामर, असं सेना महाराज म्हणतात संताविषयी. बरं का, आपण म्हणायचं गुरुजनाविषयी. केवढा केला उपकार, काय वानो मी पामर. श्लोक म्हणून जातो उपकार करणाऱ्या वस्तू. रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावस्य सज्जना येते परोपकाराय युगे देवेने निर्मिता. त्यापैकी संत हे श्रेष्ठ आहेत. चला, त्यांचं कार्य सांगितले ते 3ऱ्या चरणात. तिसरं चरण. जड जीवा उद्धार केला, उद्धार केला, पापी लोकांचा, जडबुड लोकांचा उद्धार त्या संतांनी केला. जड जीवा उद्धार केला. काय केलं? मार्ग सुपंथ दाविला. सुपंथ, सु म्हणजे चांगला, पंथ म्हणजे संप्रदाय, असा अर्थ करा. असा अर्थ करा. आणि मार्ग म्हणजे रस्ता. कुठं कुठं पंथ तेनेचे पंथी चालू जातात,
तिथे पंथ शब्दाचा अर्थ देखील मार्गच केलेला आहे, पण इथं पंथानी मार्ग दोन्ही वाक्यरचना असल्यामुळे मार्ग शब्दाचा अर्थ करायचा रस्ता आणि पंथ शब्दाचा अर्थ करायचा योग्य पंथ. कारण परमार्थ करत असताना माणसांनी निर्माण केलेले बरेच पंथन बरेच संप्रदाय महाराष्ट्रात आहेत. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून कोणत्याही तालुक्यात जा, मराठवाड्याच्या भाषेत बोलतो तांड्यावर जा, तांडा. जालना, परभणी, बीड, खाली हिंगोली तिकडे गेलं तर तांडा. किती छोटा तांडा असला ना तर तिथे देखील छोटं मारुतीचं मंदिर असतं, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असतं, 4-5 माळकरी राहतात, ज्ञानेश्वरी गाथा असतो, निदान मोडका तोडकं भजन, मोडका तोडकं म्हणजे कधी बेसवर कधी स्वरात. हा ते टाळ पाहिल्या ते एक फुटल्याला एक चांगला ती असं धरून वाजावं लागते वर, एवढ्यात वर आहे कमी. पकवाद्याची शेळी पडली पाहिजे तर तसं टक्कल पडलंय. हा धूम म्हटलं का त्याला छिद्र पडलेलं उंदराने खाल्लेलं, आणि पकवाद्याला म्हटलं की थाप टाक रे तर धुमाकून थाप टाक, म्हणजे असा वाजवणारा. मग किती जरी अडचणीत गेला तुम्ही गावात तर तिथं 5 माळकरी, ज्ञानेश्वरी गाथा, भजन आपल्याला दिसेल, टाळ पखवाद विना दिसेल. बरेच संप्रदाय असेल कधी असे खेडेगावातून अडचणीत जात नाही, ते फक्त शहरात राहतात चांगला चांगला माल उपटायला. विठाल 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 अरे तळागाळापर्यंत काम केलं या वारकरी संप्रदायाने, हे मला सांगायचं आहे. अरे दुसऱ्याची आई वाईट आहे असं आपण म्हणायचंच नाही, कशाला कोणाचं नाव घ्यायचं, पण आपल्या आईचं मोठेपण आपण सांगितलंच पाहिजे ना. दुसऱ्याची आई काळी कशाला म्हणायचं आपण, पण आपली आई गोरी असली तर सांगायला का लाजायचं. वैष्णवाचा मालक खरं तुरा तुरा विठाल विठाल नाहीतरी जगामध्ये 3च रंग आहे. मुलगा पाहायला गेलते का म्हणले हो कसं आहे गोरा, मुलगा पाहायला गेले कसं म्हणले काळा, मुलगा पाहायला गेले कसं आहे म्हणले सावळा. 3च रंग आहे, काळा गोरा सावळा. असं कोणी म्हटलं का मुलगा पाहायला गेलते का म्हणले हा, मुलगा कसा आहे म्हणले गावळा. गावळा हा रंगच नाहीये, सावळा, काळा आणि पांढरा 3च रंग आहे. विठाल विठाल विठाल. काय कार्य केलं त्यांनी, जड जीवा उद्धार केला, अज्ञानी लोकांचा, पापी लोकांचा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. म्हणून चांगल्या संप्रदायात येणं हे आपलं भाग्य. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, पंढरीची, देहूची, आळंदीची वारी, नेवाशाची वारी, पैठणची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी, सासवडची वारी, मेहूनची वारी आहे, असा भाग्यवान तोच आहे. संग संतांचा करिता बरवा, उत्तम उत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे चालावा, उगवा वासनाली गाड. संतांचा करिता बरवा, उत्तम कीर्तीचा ठेवा, पंथ तो सुपंथे येणार नाही, पंथ सुपंथे चालावा. पण घड्याळ फार पुढे गेले. गोडसे महाराज, आपण सर्व मंडळी, काय सुंदर मला पाठिंबा आहे आज. आणि पाठिंबा असल्याशिवाय मनुष्य निवडून येत, बरोबर आहे ना. पण कधी कधी असं होतं, उभा करायला तेच राहते आणि पाडायला तेच राहते, ते तिकडं राजकारणात इकडं नाही. हा हे कीर्तन आहे. विठाल विठाल विठाल. जड जेव्हा उद्धार केला, मार्ग सुपंथ दाविला. अशा थोर उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी ठेवीत हा बाई जीव थोडा, असे अनंत उपकार संतांचे असल्यामुळे श्री संत सेना महाराज कृतज्ञता व्यक्त करत असताना माझ्याकडे काहीच नाही असं शेवटी म्हणतात.
सेन महाराज शेवटी असं म्हणतायत शेवटच्या चरणामध्ये, सेना म्हणे उतराई होता न दिसे काही. हे होता अक्षर जरा थोडे पूर्वार्धाकडे न्यायचे. सेना म्हणे उतराई होता न दिसे काही. आता यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी काय द्यावं त्यांना, काहीच नाही. सद्गुरु जोग महाराज आणि या गुरुजनाचे एवढे उपकार आहे. काय दिलं म्हणजे फिटेल बरं? काही दिलं तरी फिटणार नाही. फक्त एकच आपलं काम आहे, त्यांनी दाखवलेला रस्ता, त्यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यांनी शिकवलेली आचार संपन्नता, ती आपण पाळणं आपलं कर्तव्य आहे. आणि आपल्या संस्थेचं, याचा अर्थ संकुचित बोलतो असं नाहीये, पण ज्या संस्थेत शिकलो म्हणून त्याचा स्वाभिमानानं बोलतो, अभिमानानं नाही. या संस्थेचं, जोग महाराजच्या संस्थेचं खूप मोठेपण आहे. तुका म्हणे त्याचे उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी काही एक. तुका म्हणे त्याचे उपकारासाठी नाही माझे गाठी काही एक, नाही माझे गाठी त्यांच्या उपकारात उतरण्यासाठी आमच्या जवळ आमच्या गाठी काहीच नाहीये. मग काय काय करावं आम्ही? गुरुजन जसं सांगतील त्या पद्धतीने वागावं, एवढंच आपण करू शकतो. असो, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान श्री क्षेत्र निवासा या संस्थांच्या वतीने आमच्या सर्व गुरुबंधाला एक सूचना करतो बर का नाना. आदरणीय बाबा समोर बसलेले, सूचना अशी आहे, जर कुणाला 108 पारायण करायचं असेल, जर कुणाला ज्ञानेश्वरी पाठ करायची असेल, असा विद्यार्थी नेवाशाला येऊन राहिला तर आम्ही सगळी व्यवस्था त्यांची करू. राहण्याची, जेवणाची व्यवस्था करू. आता सध्या देखील शिवशंकर महाराज इथे त्यांनी डोंगरावर गाथा पाठ केलाय. आता ते ज्ञानेश्वरी पाठ करायची म्हणतात. 108 पारायण त्यांचे चालू आहेत. कोणी असो, 5 येऊ द्या, 10 येऊ द्या. आल्या लक्षात, या विद्यार्थ्याची व्यवस्था, राहण्याची आणि जेवणाची संस्थांच्या वतीने आम्ही करू. आम्ही म्हणजे माऊलीच करणार आहे, आम्ही कोण करणार आहे. तेव्हा कुणाला जर ज्ञानेश्वरी पाठ करायची इच्छा असेल, आलं लक्षात, आणि पारायण करायचे असतील तर आपण जरूर या. असं सगळं सगळ्या गुरुबंधूला हे पारमार्थिक प्रेमाचं निमंत्रण आहे. आदरणीय गुरुवर्य बाबा समोर बसलेले, माझ्यापेक्षा सर्व श्रेष्ठ गुणीजन गुरुबंधू उभे आहेत. आमच्या माता भगिनी, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, इंद्रायणी माता, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जोग महाराज गुरुजनाच्या सानिध्यामध्ये बोललो, आनंदात बोललो, उत्साहात बोललो, एवढंच आहे. हा, अंतरेचे धावे स्वभावे बाहेरी, परंतु चुकला असेल तर आपला छोटा गुरुबंधू बोलला असं समजा, आणि योग्य आहे ते त्यांच्याच मुखातून ऐकलेलं आहे असं समजून सेवा या ठिकाणी थांबवतो. वेळ आपल्याला संपलेली आहे. झालेली शिवा आता वेळ झाल्यामुळं ज्ञानेश्वर माऊली भजनाने थोडक्यामध्ये माऊली चाल म्हणतील. माऊली